न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सेवेकरी परिवाराचे सुप्त उपक्रम हेटी पोलीस चौकीपासून सावनेर शहरात येणाऱ्या रोडवरती वाढलेली झाडे तसेच रस्त्याच्या बाजूला वाढलेली बारीक झुडपे याबाबत मागच्या कित्येक महिन्यापासून महामार्ग पोलीस चौकी प्रभारी हितज्योती आधार फाउंडेशनचे हितेश बनसोड सावनेर उपविभागीय पोलिसांनी पत्र व्यवहार करत सदर बाब संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून दिली। त्यावर आम्ही लवकरच उपाययोजना करून देऊ असे आश्वासन मिळत होते व यात भरपूर कालावधी लोटत सदर रस्ता हा दुर्घटनास्थळ बनत असल्याचे चित्र आहे। संबंधित विभागाची अजून किती दिवस वाट पाहायची, कारण स्पॉटची गंभीरता लक्षात घेता ते त्वरित साफ करणे, झाडे कापणे अत्यंत गरजेचे झाले होते। त्याकरिता सावनेरचे आम्ही सेवेकरी ग्रुपचे भूषण कुबडे, महेश टेकाडे, निखिल पोटभरे, अभिषेक गहरवार, हितज्योती आधार फाउंडेशनचे हितेश बनसोड, एटी सावंगीचे सरपंच अशोक ढवरे आदींनी सदर झाडे झुडपी श्रमदानातून काढण्यासाठी प्रयत्न चालवत सावनेर पोलीस उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सागर खर्डे, सावनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील, पाटणसावंगी महामार्ग पोलीस चौकी हेटीच्या सुहासिनी सहस्त्रबुद्धे, सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर ढुंढेले, सावनेर पोलीस व हेटी महामार्ग पोलीस यांचे कर्मचारी आदींच्या उपस्थितीत दिनांक 28 डिसेंबर 2025 ली सकाळी 8 वाजतापासून श्रमदानाला सुरुवात करण्यात आली व बघता सदर डार्क पॉइंटवरील झाडी झुडपी नाहीसे होत रस्ता सुरळीत होऊन भविष्यात तेथे रस्ते अपघात होणार नाही अशा आशा पुलकित होऊ लागल्या। सेवेकरी परिवाराच्या या संकल्पनेतून परिवारातील सर्व युवकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत या श्रमदानाला आपला अमूल्य वेळ देत हातभार लावत सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला। याप्रसंगी गोतमारे सर, सागर खंगारे, अजय महाजन, रुपये कमाले, बाल्या ढवरे, शुभम ढवरे, चेतन चांदेकर, भावेश वरखडे, चेतन हेलोंडे, मनीष कुबडे, भावेश वाखोरे, क्रिश भाई, आर्यन कातकडे, केशव मोहतकर, राहुल काळे, विक्रम आचार्य, अभिषेक वानखेडे, अनुज सिरसागर, विकास अकोने, योगी आचार्य, काशीराव वानखेडे, सचिन मारसकोळे, निलेश वाळके, सोनू धुर्वे, विनोद मरकाम, राहुल नाराते, मोरेश्वर धुर्वे, सुरेश आदमचे, पवन आडमाचे सहित आम्ही सेवेकरी परिवार, हितज्योती आधार फाउंडेशन, सावनेर व पाटणसावंगी महामार्ग वाहतूक पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट।